नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ओनली जी के अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, आज आहे 11 जानेवारी. आजचा दिवस भारताच्या इतिहासातील एक असा दिवस आहे जो एका महान नेत्याच्या आठवणीने डोळ्यात पाणी आणतो आणि एक थोर समाजसुधारकाच्या कार्यामुळे अभिमानाने छाती फुलवतो. आज नक्की काय घडलं होतं, चला जाणून घेऊया. आज भारताचे दुसरे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांचा स्मृती दिन. जय किसान जय जवान हा नारा देऊन त्यांनी संपूर्ण देशाला एका सूत्रात बांधलं. 1965च्या युद्धात त्यांचे कणखर नेतृत्व भारत कधीच विसरणार नाही. ताश्कंदमध्ये त्यांचं निधन झालं, जे आजही एक रहस्य मानलं जाते. आजच्या दिवशी 1965मध्ये भारताचे दुसरे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांचे ताश्कंद येथे निधन झाले. जय जवान जय किसान हा नारा देऊन त्यांनी देशाला संकटाच्या काळात एकजूट केलं. त्यांची साधी राहणी आणि उच्च विचारसरणी आजही आपल्याला प्रेरणा देते. त्यांच्या निधनाचं गूढ आजही कायम आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं कमेंट्समध्ये नक्की सांगा. मित्रांनो, लाल बहादूर शास्त्रीजी म्हणायचे, शिस्त आणि एकजूट हीच देशाची खरी ताकद आहे. आज आपण सेल्फीच्या दुनियेत इतके हरवलो आहोत की शास्त्रीजींसारख्या साधेपणातलं मोठेपण विसरलोय. आजचा दिवस फक्त त्यांच्या फोटो स्टेटसवर ठेवण्यासाठी नाही, तर त्यांचे विचार आचरणात आणण्यासाठी आहे. तुम्ही शास्त्रीजींचा जय जवान जय किसान हा नारा कधी ऐकला आहे का? कमेंट्समध्ये हो असं सांगा. आणि हो, लाल बहादूर शास्त्रीजींच्या महान विचारांसाठी एक लाईक तर बनतोच. नंतर बघा, राहुल द्रविड. आता वळूया क्रिकेटच्या मैदानाकडे. आज भारतीय क्रिकेटची भिंत म्हणजेच राहुल द्रविड यांचा आज वाढदिवस. कसोटी क्रिकेटमध्ये 30,000 चेंडू खेळण्याचा विक्रम असो किंवा टीम इंडियाला संकटातून बाहेर काढणे, द्रविड म्हणजे संयमाचे दुसरे नाव. तुमचा आवडता द्रविडचा किस्सा कोणता? कमेंटमध्ये नक्की सांगा. याशिवाय आजच्या दिवशी 1922मध्ये पहिल्यांदा मधुमेहाच्या उपचारासाठी इन्सुलिनचा वापर करण्यात आला होता. विज्ञानाच्या जगातील ही एक मोठी क्रांती आहे. आजच्या दिवशी म्हणजे पहिल्यांदाच 11 जानेवारी 1922मध्ये पहिल्यांदाच मधुमेहाच्या उपचारासाठी इन्सुलिनचा वापर करण्यात आला होता. विद्यार्थी मित्रांनो, बघा, उद्या 12 जानेवारी आहे, पण आजपासूनच संपूर्ण महाराष्ट्रात राजमाता जिजाऊ यांच्या जन्मोत्सवाचा उत्सव सुरू होतो. शिवरायांसारखा छत्रपती घडवणाऱ्या त्या माऊलीला मानाचा मुजरा. तुम्ही तुमच्या भागात जिजाऊ जन्मोत्सव कसा साजरा करणार? कमेंटमध्ये नक्की सांगा. अशीच माहिती दररोज मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला आताच सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.